नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी मुलांच्या आवडीची पनीर बुर्जी. सर्वप्रथम आपण पनीर बुर्जी करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 1/2 किलो पनीर स्वच्छ धुवून बारीक कुस्करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 मोठे कांदे बारीक चिरलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, फोडणीसाठी मोहरी, जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, कढीपत्त्याची 10-12 पाने, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि किचन किंग मसाला. इथे मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे. गरम करून झाल्यावर त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकलेले आहेत. जिरे फुलले की लगेचच कांदा टाकलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा लाल होईपर्यंत परतला की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्त्याची पाने हे सर्व टाकून परतायचं आहे. थोडा वेळ परतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो छानपैकी आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून द्यायचा आहे. त्यासाठी सतत परतत राहायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवून परतायचे आहे. मध्ये मध्ये झाकण उघडून टोमॅटो खाली चिकटून नाही राहायला पाहिजे, परतत राहायचं आहे. अशा प्रकारे टोमॅटो चांगला शिजला की त्यामध्ये कोरडे मसाले टाकूया. हळद, मिरची पावडर, धणेपूड, किचन किंग मसाला आणि जिरेपूड हे सर्व टाकून चांगले परतायचे आहे. थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये आपण कुस्करलेले पनीर घालायचे आहे. पनीरसुद्धा छान परतून घ्यायचे आहे. थोडा वेळ परतल्यानंतर एक मिनिटभर झाकण ठेवून त्याला दणदणीत वाफ द्यायची आहे. जास्त वेळ ठेवायचे नाही, मिनिटभरच ठेवायचं. आणि वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे आणि आपली पनीर भुर्जी तयार आहे. अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी छानपैकी तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.